नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अजूनपर्यंत मसाज किंवा शरीराची मालिश करून घेतली असेल आणि बऱ्याच लोकांना त्याचे फायदे देखील माहीत असतील। पण आज ज्या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत तो विषय असा की बॉडी बिल्डिंगमध्ये किंवा मसल बिल्डिंगसाठी किंवा स्नायूंमध्ये वाढ होण्यासाठी, स्नायूंमध्ये परफॉर्मन्स वाढवण्यासाठी मसाज कितपत गरजेचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे थोडक्यात। आणि ज्यांनी अजूनपर्यंत रेग्युलरली वर्कआउट करतायत परंतु अजूनपर्यंत मसाज करून घेतला नसेल शरीराची किंवा मालिश करून घेतली नसेल, मला गॅरंटी आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा मसाजचे हे फायदे कळल्यानंतर ते नक्की मसाज घेतील आणि त्यांना त्यांच्या मसल ग्रोथसाठी किंवा स्नायूंमधील वाढ होण्यासाठी, फिटनेस लेवल जे त्यांना हवी असेल ते अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी त्याचा नक्की त्यांना फायदा होईल। तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला आपण रेग्युलरली वर्कआउट करत असतो, व्यायाम करत असतो, तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये व्यायाम करताना प्रसरण आणि आकुंचन ह्या क्रिया होत असतात। रेग्युलर बेसिसवर व्यायाम करत असताना, दररोज त्याच क्रिया होत असताना काही कालांतराने आपलं मसल टेन्शन वाढतं। मसल टेन्शन वाढणं म्हणजे मसलमध्ये ताण निर्माण होतो, तणाव निर्माण होतो आणि ह्याचा परिणाम असा होतो की आपली जी मसल ग्रो होण्याची किंवा स्नायूंमध्ये वाढ होण्याची जी क्षमता असते ती काही प्रमाणात कमी होते। मसाज करून घेतल्यामुळे किंवा शरीराची मालिश करून घेतल्यामुळे ही क्षमता पुन्हा वाढवण्यास मदत होते आणि मसलमधला हा स्ट्रेस कमी झाला की नक्की आपले मसल ग्रो होण्यासाठी किंवा स्नायूंमध्ये वाढ होण्यासाठी मदत होते। आता मसाजचा दुसरा फायदा असा आहे की मसाज करून घेतल्यामुळे जॉईंट्स किंवा स्नायूंमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटी म्हणजे स्नायू गतिशील होतात, तसेच स्नायूंमध्ये लवचिकता वाढते आणि ही स्नायू किंवा जॉईंट्स लवचिकता वाढल्यामुळे किंवा गतिशील झाल्यामुळे आपले इंजुरी चान्सेस म्हणजे दुखापत, जिममध्ये दुखापत होण्याचे चान्सेस कमी होतात आणि ह्याचा नक्की आपल्याला फायदा होतो। दररोजच्या नियमित व्यायामामुळे आपले स्नायू बऱ्याच वेळा आखडलेले असतात, बऱ्याच वेळा त्यांचं तोच व्यायाम केल्यामुळे स्नायू आखडले जातात, त्यांची ग्रोथ होण्यास किंवा वाढ होण्यास त्यांना रूम मिळत नाही, जागा मिळत नाही। मसाज केल्यामुळे, डीप टिश्यू मसाज केल्यामुळे स्नायूंमध्ये जे आखडलेले जे स्नायू असतात ते वाढ होण्यास मदत होते, ते मोकळे होतात। तसंच आपण जसं जिममध्ये व्यायाम करतो त्यात रेंज ऑफ मोशन म्हणजे जसं आपण चेस्ट वर्कआउट करताना काही लोक हाफ वर्कआउट करतात, पण जेव्हा तुमचे स्नायू व्यवस्थित आकुंचन आणि प्रसरण पावत असतील तर तुमचा रेंज ऑफ मोशन वाढतो आणि हा रेंज ऑफ मोशन वाढल्यामुळे त्याचा नक्की तुमच्या मसल ग्रोथसाठी फायदा होतो। मसाज केल्यामुळे किंवा शरीराची मालिश करून घेतल्यामुळे जो आपला स्ट्रेस हार्मोन असतो, ज्याला आपण कोर्टिझोल असे म्हणतो, तो कमी होतो आणि फील गुड हार्मोन जो असतो सेरोटोनिन हा वाढण्यास मदत होते आणि आपल्याला माहिती आहे आपला मूड जर चांगला असेल तर आपण नक्की चांगला वर्कआउट करू शकतो, चांगला डाएट घेऊ शकतो आणि त्याचा फायदा आपल्या मसल ग्रोथसाठी नक्की होऊ शकतो। तर आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा प्रश्न असेल की मसाज करून घ्यायची तर किती वेळा करावी किंवा किती कालांतराने केली पाहिजे। तर चांगल्या रिझल्टसाठी